बोला साहेब. भारतीय जनता पार्टी चे सर्व नगरसेवक शहरातील प्रत्येक विकास कामांसाठी नागरिकांच्या प्रश्नासाठी तत्पर आहे आणि ते त्या पद्धतीनं काम करत असतात. सोमवार पेठील काही नागरिकांना त्यांच्या घरावरती नांगर फिरत होता. क्रीडाईच्या काही सदस्यांना त्या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडायचे होते. अशा पद्धतीने कराड शहरातील सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होता. त्या ठिकाणी कोणत्याही गुंड न आमच्यावर कोणताही गुंड या नगर परिषदेमध्ये येत नाही. कुणावरती गुंड येत असतील त्यामुळे त्यांनी तसा शब्द वापरला असेल. आम्हाला कोणताही गोंधळ घालायचा नाही. नागरिकांचे प्रश्न मांडायचे. त्यांनी त्यावेळी असाही आरोप केला की माणसं गोळा करून तुम्ही सभा उधळून लावण्याचाही प्रयत्न. त्यांनी सभेत यायचा प्रश्नच नाही ना. ते प्रेक्षक गॅलरीमध्ये येतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती मागच्या वेळी जे सभेमध्ये त्यांना शब्द दिला होता अध्यक्षांनी की मी पुढच्या सभेमध्ये घेऊन ते दिला आहे नाही पूर्ण केला हे बघण्यासाठी ते तिथं आले होते. त्यांना जर भेटायचं असेल अध्यक्षांना. दुसरा प्रश्न पुलावरून समाधी बघायची का? नेकलेस रोड नेमकं कशासाठी पाहिजे? हे बघा, समाधी परिसरात चव्हाण साहेबांची समाधी. चव्हाण साहेब आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे सर्वांनाच आदरणीय आहे. आपल्याच नुसतं कराडला नाही तर महाराष्ट्राला आणि देशालाही आहे. त्यामुळं काहीतरी बोलून असं काहीतरी भावनेचं राजकारण करण्यात काही कारण नाही आहे. विकास काम आहे ते विकास कामाप्रमाणे होणार. कुठेही चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाला कुठेही बाधा येणार नाही. त्यांनी ते प्रेझेंटेशन बघावं आणि मग ठरवावं. आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली जाते तुमच्यातर्फे असाही त्यांनी आरोप केला. आमदार साहेबांना आम्ही कोणतीही चुकीची माहिती देत नाही. आमदार साहेबांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी फक्त आमची विकासाची चर्चा असते. संविधान भवन आणि उर्दू शाळेचं अतिक्रमण नगरपालिकाच करत आहे. विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका घेणार? आम्ही त्याच्यावरती सोमवारी त्यांची व्हिजिट मागितलेली आहेत अधिकारी आणि आम्ही सर्व जाणार आहेत. त्याची कागदपत्र मागितलेली आहेत. त्यामध्ये जो काही अनियमितता असेल त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईचा बडगाव करतो. एकूण या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. पण यामध्ये आता त्या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांना गुंड असं संबोधलं जाऊ लागले. कराडचं राजकारण सर्वसामान्य नागरिकांना गुंड म्हणणं खरं तर हे निंदनीय आहे. असं म्हणू नये. ते वयस्कर लोक होते. तुम्ही बघितलं असेल तिथं आम्ही त्याचा आता CCTV व्हिडिओ सुद्धा मागितला. ते वयस्कर लोक होते. क्रीडाईचे सन्मानित काहीतरी बिल्डर्स वगैरे आर्किटेक्ट्स वगैरे होते असं मला तिथं कळते बाहेर होते. असं गुंड म्हणणे वगैरे सन्मान्य नागरिकांना हे बरोबर नाही. ओके, थँक्यू. बोला साहेब.